डिजिटल प्रमाणे बदलत चाललेले जग आणि नाविन्यतापूर्ण प्रगतिशील होणारं जग, या सगळ्यांना पाठिंबा देणारे आहे सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे जग. पण एक क्षेत्र असे आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे, पण त्याची गरज सर्वात जास्त आहे. ते तुम्हाला सांगायच्या अगोदर आपण काही महत्त्वाची माहिती घेऊयात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाच्या अनुसार वर्ष 2019 मध्ये रहिवाशी इमारतीमध्ये 6329 लोक आणि व्यावसायिक इमारतीमध्ये 330 लोकांनी आगीच्या दुर्घटनेत आपले जीव गमावले. ॲक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड इन इंडियाच्या अहवालाप्रमाणे वर्ष 2020 मध्ये 11,037 आग दुर्घटनेच्या नोंदी नोंदवल्या आहेत. अशा अपघातांची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारणे पाहिल्यास अग्निशमन पायाभूत सुविधांचा अभाव हे एक कारण आहे. आणि त्याचबरोबर जर आपण आणखी काही कारणांची यादी केली तर लोकांमध्ये जागरूकता आणि प्रशिक्षणाचा अभाव देखील आहे, ज्यामुळे अशा अपघातांना प्रोत्साहन मिळते. अग्निसुरक्षा नियमांची योग्य अंमलबजावणी न करणे हेही एक प्रमुख कारण आहे. सुरक्षिततेचे नियम न पाळता बेकायदा इमारती बांधल्या जातात आणि योग्य सुरक्षा उपाय आणि उपकरणे नसल्यामुळेही असे अपघात होतात. असे अपघात टाळण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यांचा अभ्यास करणे, समजून घेणे आणि अंमलात आणणे, यालाच म्हणतात फायर इंजिनिअरिंग सेफ्टी मॅनेजमेंट. तुम्हाला या क्षेत्रात डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, ग्रॅज्युएशन किंवा स्पेशल सर्टिफिकेशन मिळवायचे असेल आणि तुमचे करिअर बनवताना तुम्हाला अपघातांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, यासोबतच तुम्हाला 12वी नंतर या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर हे सर्व तुम्हाला मिळेल परमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये. येथे तुम्हाला 20 पेक्षा जास्त एक्सपर्ट फॅकल्टीज, सरकारमान्य प्राप्त संस्थांची पदवी आणि सर्वोत्तम प्लेसमेंट पोस्ट मिळेल, ज्यामुळे तुमचा करिअर प्रवास अधिक सुलभ होईल. अधिक माहितीसाठी आमच्या परमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग सेफ्टी मॅनेजमेंटच्या वेबसाईट pcfsm.org ला भेट द्या. आगीपासून सुरक्षित राहा, आगीपासून वाचवा.